असं केलं तर आपलं जगणार नाही. या सगळ्या मंडळींनी जी खुणगाट मनाशी बांधलेली, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं एक उदाहरण मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. बाबासाहेब आंबेडकर आपली चळवळ चालवत असताना त्या काळातली सगळी वृत्तपत्र ही ब्राह्मणांच्या ताब्यात होती आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेब समाजाच्या उत्थानासाठी एखादं काम करायचे, या सगळ्या पेपरांमधून बाबासाहेबांवर टीका छापून यायची. परंतु जेव्हा एखाद्या वेळेला बाबासाहेबांच्या बाबतीत चांगलं एक दोन वाक्य जेव्हा त्या पेपरामध्ये बाबासाहेबांना दिसायचं, बाबासाहेब म्हणतात मी आत्मचिंतन करायचं, तुम्ही कुठं चुकत नाही. पण मित्र हो, चळवळीत काम करत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास होईल, त्रास देणाऱ्यांची ओळख तुम्हाला असेल, जेव्हा जेव्हा त्रास होईल तेव्हा तेव्हा निश्चित एक बाब मनाशी बाळगा की आपण जे काम करतो ते चांगलं आहे, समाजाच्या हिताचं आहे. हा उद्देश, हा विचार आज आपण जर घेऊन गेलात तर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, जेव्हा 10 प्राध्यापक 10 वकील एकत्र येतील तर निश्चित चळवळीला गती मिळेल. तसं चळवळीत वकिलांची, प्राध्यापकांची टीम काम करताना आपल्याला दिसते. मान्य प्राध्यापक सवडतकर सरांना आपण ऐकलं. आता यानंतर दुसरे प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत सर, ज्यांचं देखील काम अतिशय मोलातोलाचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आजच्या प्रसंगी